नमस्कार मित्रांनो, आजचा आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा आहे लेक्चर नंबर 3. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं तर मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवला होता आणि त्याचे काही प्रश्न सोडवत आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.1 ला परत करूया. ठीक आहे, 5व्या प्रश्नापासून. राईट, तर आपल्याकडे काय दिलेलं आहे 5x + 2y = -3 and x + 5y = 4. तर आपण याला लिहूया इथे 5x + 2y = -3. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 आणि त्याच्यानंतर काय आहे x + 5y = 4. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय दिसतंय, आपल्याला इथे दिसतंय 5x आणि इथे x आहे. तर मी काय करणार, आता या इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, जेणेकरून इथे काय येणार 5x येणार. तर मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. ठीक आहे, तर काय येणार x × 5 + 5y × 5 = 4 × 5 हे आलेलं आहे. आता याला काय लिहिणार आपण 5x + 25y = 20. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 3. आणि आपल्याकडे इक्वेशन 1 आधीपासूनच होता. तो काय होता 5x + 2y = -3. राईट, आता आपण काय करूया इक्वेशन 1 ला इक्वेशन 3 मधून सबट्रॅक्ट करूया, जेणेकरून काय होणार x ची टर्म कॅन्सल होणार आणि y ची टर्म आपल्याला मिळणार. ठीक आहे, तर याला करूया. नाव आपण काय लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे, तर इथे काय लिहितो 5x + 25y = 20 आणि खाली काय लिहिणार 5x + 2y = -3. ठीक आहे, आता सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे इथे काय येणार मायनस साइन, इथे काय येणार मायनस साइन, इथे काय येणार प्लस साइन. ठीक आहे, yx ने 5x ला मारून टाकलेला आहे. तर 25y मधून 2y गेलं तर किती उरतात 23y आणि इथे काय 20 + 3 किती होणार 23. तर y किती आला बेटा 23/23 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली आहे 1. राईट, y ची व्हॅल्यू किती आली 1. आता आपण काय करूया y = 1 आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे, पुट y = 1 इन इक्वेशन 1. ठीक आहे, तर इथे लिहणार 5x + 2 × 1 = -3. इथे काय येणार 5x + 2 = -3. तर 5x = -3 + 2 इकडे गेला तर काय झाला -2. इथे काय येणार 5x = -5. तर x किती येणार बेटा -5 / 5. तर x किती आला x आला -1. तर आपण काय लिहिणार x, y = -1, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे, ओके, उत्तर आलेलं आहे. याला नोट करून घ्या. मग 6वा प्रश्न करूया. तर मित्रांनो, आता आपल्या समोर दिसतोय क्वेश्चन नंबर 6. काय म्हणतोय 1/3x + y = 10/3 and 2x + 1/4y = 11/4. आता आपण जर इथे बघितलं, इथे डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे आणि इथे डिनॉमिनेटर 4 आहे. आपल्याला हे गायब करायचं आहे. तर आपण काय करणार, सर्वात पहिले तर आपण इथे लिहिणार 1/3x + y = 10/3. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 आणि त्यानंतर काय आहे 2x + 1/4y = 11/4. राईट, आता आपण काय करू या टर्मला 3 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून डिनॉमिनेटर मधला 3 गायब होईल आणि या टर्मला 4 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून डिनॉमिनेटर मधला 4 गायब होईल. ठीक आहे, तर आपण इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and इक्वेशन 2 by 4. ठीक आहे, तर 3 × 1/3x + 3 × y = 3 × 10/3. इस 3 ने इसको मारा, इस 3 ने इसको मारा, इधर क्या बचा x +
3y इज इक्वल टू 10. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. त्याच्यानंतर याला 4ने मल्टिप्लाय करायचं तर 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. 4ने 4 को मारा, 4ने 4 को मारा. इथे किती आला 8x प्लस y इज इक्वल टू 11. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आहे. तर याला आपण एकदा रिराईट करून घेऊ. x प्लस 3y इज इक्वल टू 10 अँड याला इक्वेशन नंबर 3 म्हटलेला आहे. आणि 8x प्लस y इज इक्वल टू 11. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता सपोज जर आपण याला 8 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 8x येणार आणि इथे पण 8x आहे. तर x आपण कॅन्सल करू शकतो सबट्रॅक्शन करून, किंवा याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3y येणार, इथे पण 3y. तर याला सबट्रॅक्ट केलं तर y कॅन्सल होणार नाही, x वाचणार. ठीक आहे. तर आपण काय करूया, आपण दोन्ही करू शकतो. आपण काय करूया 3 ला 8 ने मल्टिप्लाय करू. राईट. तर मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 8. ठीक है. तो यहां पर क्या आएगा 8 इंटू एक्स प्लस 3y इंटू 8 प्लस 8 इंटू 10. राईट. 8 गुणीला x किती झाला 8x प्लस 8 त्रिक 24y इज इक्वल टू 8. याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. आता आपल्याकडे इक्वेशन 4 आहे आणि इक्वेशन 5 आहे. राईट. तर आपण काय करूया इक्वेशन 4 ला इक्वेशन 5 मधून सबट्रॅक्ट करू, जेणेकरून x ची टर्म कॅन्सल होणार आणि आपल्याकडे काय मिळणार y मिळणार. ठीक आहे. तर आपण करूया सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5. ठीक आहे. 8x प्लस 24y इज इक्वल टू 80 आणि इथे किती आला 8x प्लस y इज इक्वल टू 11. ठीक आहे. मायनस 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 8x ने 8x मारला, 24y मायनस y किती आला 23y इज इक्वल टू इथे किती येणार बेटा 9 आणि इथे किती येणार 69. ठीक आहे. तर y किती आला 69/23 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली 3 आले. यानी याला कट केलं इथे 3 आला. ठीक आहे. y इज इक्वल टू किती आला 3 आला. ठीक आहे. आता आपण काय करूया या y ची टर्म जी आहे ती आपण या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो किंवा या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आपण काय करूया y इज इक्वल टू 3 इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूया. ठीक आहे. नाव आपण लिहूया पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. ठीक है. तो यहां पर क्या आएगा x प्लस 3 इंटू 3 इज इक्वल टू 10. तर x प्लस किती झाला 3 गुणिला 3 किती 9 इज इक्वल टू 10. तर x किती आहे 10 मायनस 9. x ची व्हॅल्यू किती आली रे बेटा ती आली 1. नाव आपण काय लिहिणार इथे उत्तर x, y इज इक्वल टू 1,3 इज द सोल्युशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला 6वा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट डाऊन करून घ्या, मग 7वा प्रश्न सोडवू. तर मित्रांनो आता आपल्या स्क्रीनवर 7वा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय 99x प्लस 101y इज इक्वल 499 अँड 101x प्लस 99y इज इक्वल 501. आता सपोज जर मी याला 101 ने मल्टिप्लाय केलं आणि याला 99 मल्टिप्लाय केलं तर काय होणार बेटा तर x ची टर्म कॅन्सल होणार, पण जे कॅल्क्युलेशन आहे ते खूप जास्त लेंदी होऊन जाणार. तर आपण काय करणार याला पहिले या टर्म मधून याला सबट्रॅक्ट करणार मग ऍड करणार, जेणेकरून काय होणार आपल्याला 2 सिंपल इक्वेशन मिळतील. राईट. तर आपण काय करूया सर्वात पहिले याला लिहूया 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर काय लिहिणार 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. राईट. आपण काय करू ऍड करू, दोन्ही टर्मला ऍड करू. ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ठीक आहे. तर इथे काय होणार 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ठीक आहे.
अब 99 प्लस 101 कितना हुआ बेटा 200x प्लस 200y इज इक्वल टू कितना हो गया, तो ये हो गया 1000. आता आपण काय करूया, पूर्ण टर्मला 200 ने डिवाइड करूया. तर हे 200 डिवाइड केलं तर हा 200 कटणार, हा 200 कटणार आणि इथे किती येणार 5. तर x प्लस वाय इज इक्वल टू 5 इक्वेशन नंबर 3 झालं. ठीक आहे. आता काय करूया, या इक्वेशन मधून याला सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे. तर इक्वेशन 2 आपण पहिले लिहून घेऊ. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि इथे लिहिणार 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ठीक आहे. आता सबट्रॅक्ट करायचं तर मायनस मायनस मायनस. ठीक आहे. तर 101 मधून 99 गेले किती राहते रे बेटा 2x आणि इथे किती झालंय -2y आणि इथे किती आला 2. ठीक आहे. आता 2 ने 2 ला मारला, इथे काय आला x मायनस वाय इज इक्वल टू 1. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. तर त्याला आपण रिराईट करून घेऊ. x प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे काय आहे इक्वेशन नंबर 3 आणि हे इक्वेशन 4. आता सपोज जर दोघांनाही आपण ऍड केलं तर y ची टर्म कॅन्सल होणार, राईट. तर आपण काय करू, दोघांना ऍड करू. ऍड इक्वेशन 3 अँड 4. ठीक आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 5, x माइनस वाई इज इक्वल टू 1. ठीक है. इसने इसको काटा, x प्लस एक्स 2x, 5 अधिक 1 6. x किती झाला बेटा 6 डिवाइडेड बाय 2. आता x किती आला 3 आला. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता काय करू, x इज इक्वल टू 3 आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूया. तर आपण काय लिहिणार, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. ठीक आहे. तर इथे काय येणार 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. आता 3 इकडे जाणार तर काय येणार y इज इक्वल टू 5 मायनस 3. तर y ची व्हॅल्यू किती आली रे बेटा, ती आली 2. आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे, y ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण उत्तर लिहू इथे x, y इज इक्वल टू 3, 2 इज द सोल्युशन. ठीक आहे. अशा प्रकारे आपला 7वा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला लिहून घ्या. मग त्याच्यानंतर 8वा आणि शेवटचा प्रश्न करू आणि आपला व्हिडिओ थांबवून देऊ. तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर 8वा शेवटचा प्रश्न आहे. काय म्हणतोय, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 अँड 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. राईट. तर आपण याला रिराईट करूया. तर 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आणि त्याच्यानंतर काय आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आता आपण काय करूया, दोघांना पहिले ऍड करू, दोघांना सबट्रॅक्ट करू, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, एक सिंपल इक्वेशन मिळेल. तर ठीक आहे, ऍड इक्वेशन 1 अँड 2. ठीक आहे. तर 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. ठीक आहे. आता हे किती झालं रे बेटा, हे झालं 106. 106x मायनस 106y इज इक्वल टू किती झालं, 2 2 4 7 5 12 2 1 3 1 4 424. ठीक है. अब यहां पर क्या करेंगे, 106 गुणिला 4 कर देते हैं, 6 चौक 24 4 1 4. ठीक आहे. हा, तर आपण याला जर 106 ने डिवाइड केलं तर इथे काय येणार, x मायनस वाय इज इक्वल टू 4 येणार. ठीक आहे. तर डिवाइड करूया, म्हणजेच काय येणार, x मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3 मिळालेला आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपण इथे ऍड केलं होतं, आता परत सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे. तर या टर्मला या टर्म मधून सबट्रॅक्ट करूया. तर आपण लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 मधून का सबट्रॅक्ट करतोय, कारण की ही टर्म मोठी आहे, त्याच्यामुळे इकडे प्लस येणार त्याच्यामुळे. ठीक आहे. तर
इथे काय लिहिणार 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 आणि इथे किती येणार 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. तर याला आपण डिवाइड करूया. मायनस प्लस मायनस, इथे काय झालं प्लसचं मायनस झालं, इथे प्लसचं मायनस झालं. ठीक आहे. नाव 57x मायनस 49x किती येणार बेटा 8x येणार. इथे किती येणार प्लस 8y येणार आणि इथे किती येणार, दोनातून 2 गेले 0, इथे 8 80. ठीक आहे. आपल्याला काय मिळालेलं आहे 8x प्लस 8y इज इक्वल टू 80. आता सपोज जर आपण याला 8 ने डिव्हाइड केलं, ठीक आहे, तर इथे काय येणार x प्लस वाय इज इक्वल टू 10. पूर्ण टर्मला जर आपण 8 ने डिव्हाइड केला तर आपल्याला काय मिळेल x प्लस वाय इज इक्वल टू 10. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 4. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 4. राईट. आता आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. एक आहे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. तर x मायनस वाय इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 3 आणि दुसरं काय आहे बेटा x प्लस वाय इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे 2 इक्वेशन आहे, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. आता आपण काय करू दोघांना ऍड करू जेणेकरून काय होणार y ची टर्म कॅन्सल होणार आणि x ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. तर आपण काय लिहूया इथे ऍड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. ठीक आहे. तर इथे काय होणार x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 10. आता याने याला खाऊन टाकलं किती झालं 2x इज इक्वल टू 14. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली रे x ची व्हॅल्यू आली 7. आता आपण काय करूया x इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूया. तर आपण इथे लिहिणार पुट x is equal to 7 in equation number 3. तर इथे किती होणार 7 minus y is equal to 4. तर y इकडे गेला हा इकडे गेला 7 minus 4 is equal to y. तर y किती आला बेटा y आला 3. आता आपल्याकडे x ची पण व्हॅल्यू आहे y ची पण व्हॅल्यू आहे म्हणजे आपलं सोल्युशन मिळालेलं आहे. तर आपण काय लिहिणार इथे x, y is equal to x, y is equal to 7,3 is the solution. ठीक. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व झालेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज पसंत आले तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. थँक्यू.